प्रतिष्ठान वार्ता न्यूज मध्ये आपले स्वागत। आज ही बातमी तयार करताना पैठणकर म्हणून आम्हाला खूप आनंद होत आहे आणि आम्हाला खात्री आहे ही बातमी बघितल्यावर प्रत्येक पैठणकरही आनंदी होणार आहे। मागच्या एक दशकापासून अनुत्तरित असलेला पैठणकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न संत ज्ञानेश्वर उद्यान कधी सुरू होणार, हा प्रश्न आता सुटला असून 26 जानेवारी पासून संत ज्ञानेश्वर उद्यान अखेर पर्यटकांसाठी सुरू झाला आहे। आणि विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी जवळपास 5000 पर्यटकांनी संत ज्ञानेश्वर उद्यानात हजेरी लावली आहे आणि या पर्यटकांनी उद्यानाच्या परिस्थितीबाबत समाधान व्यक्त केले आहे। तसेच नेत्रदीपक असे संगीत कारंजे बघून डोळ्याचे पारणे फिटले असल्याची प्रतिक्रिया या पर्यटकांनी दिली आहे। 3 महिन्यापूर्वी ज्यावेळेस उद्यान पर्यटकांसाठी सुरू करण्याच्या हालचाली सुरू होत्या त्यावेळी प्रतिष्ठान वार्ता न्यूज तर्फे आम्ही संत ज्ञानेश्वर उद्यानाचा आढावा घेतला होता। त्यावेळी सदरील उद्यान हे पर्यटकांसाठी उघडे करण्याच्या परिस्थितीत नाही। या उद्यानात पर्यटक आल्यानंतर व उद्यानाची परिस्थिती बघितल्यावर पर्यटक नाराज होतील असा आमचा अंदाज होता आणि ज्यावेळेस उद्यान 26 जानेवारीला सुरू होणार अशी माहिती आमच्याकडे आली, आम्हाला त्यावेळेस वाटले की उद्यान सुरू करण्याची परिस्थिती नसेल। मात्र याबाबत आम्ही जेव्हा कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांच्याकडे विचारणा केली असता बघा त्यांची काय होती प्रतिक्रिया। नमस्कार, मी प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग, पैठण। आज मला इथे सांगायचं आहे की आज संत ज्ञानेश्वर उद्यान पैठण हे 26 जानेवारीच्या याच्यावर आपण चालू केलेलं आहे। या उद्यानामध्ये आपल्याला याच्या मेन फाउंटेन्स आपण म्युझिकल फाउंटेन हा महत्त्वाचा भाग राहणार आहे। म्युझिकल फाउंटेन पर्यटकांना पाहायला मिळेल आणि थोडं आपण लॉन डेव्हलप करतोय, काम प्रगतीपथावर आहे, अजून काम आपलं चालू राहणार आहे आणि काम 2 महिन्यानंतर अजून याच्यामध्ये खूप छान डेव्हलपमेंट झालेली दिसेल आपल्याला। त्यांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर आम्ही उपविभागीय अभियंता दीपक कुमार डोंगरे व सामाजिक कार्यकर्ते यांचीही प्रतिक्रिया घेतली। मी दीपक कुमार डोंगरे, उपविभागीय अभियंता, संत ज्ञानेश्वर उद्यान आज 26 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आलेले आहे। पर्यटन विभागाकडून या उद्यानाकरिता 10 कोटीचा निधी प्राप्त झाला आणि DPDC कडून 10 कोटी मिळाले होते। सध्या आम्ही या प्राप्त निधीमधून पार्किंग स्लॉट, रोड, त्यानंतर फाउंटन, लॉन आणि इलेक्ट्रिकचे कामं हातात घेऊन जवळजवळ पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि होतही आहे आणि चालू आहे, काही कामं प्रगतीपथावर आहे। आज आपण प्रेक्षकांसाठी उद्यान सुरू केलेलं आहे। त्यामध्ये म्युझिकल फाउंटन स्पेशालिटी आहे, म्हणजे त्यामध्ये जवळपास 24 मिनिटाचा शो आहे। ते एक इथं प्रेक्षकांना पाहायसाठी सर्वात महत्त्वाचं अविस्मरणीय क्षण ठरणार आहे। महाराष्ट्रातलं एक प्रमुख जे केंद्र आहे पर्यटनाचं संत ज्ञानेश्वर उद्यान हे आजपासून सुरू होत आहे आणि गेल्या 11-12 वर्षापासून हे बंद स्थितीमध्ये होतं। यासाठी पैठणकरांनी, मी पैठणकर आणि उद्यान विकास समिती यांनी सुद्धा पुढाकार घेतला होता आणि माननीय खासदार संदीपान भुमरे साहेब व आमदार विलास बापू भुमरे यांच्या प्रयत्नातून हे उद्यान आता पर्यटकासाठी सुरू झालेलं आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या 310 हेक्टरवरती असलेलं हे एकमेव उद्यान आहे आणि इथलं जे म्युझिकल फाउंटेन आहे ते महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे। आणि निश्चितच आज पहिल्याच दिवशी खूप मोठे पर्यटक, नागपूर आणि बऱ्याच भागातून आलेले पर्यटक या ठिकाणी दिसत आहेत आणि आज हे उद्यान सुरू होत आहे, ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे। या प्रतिक्रिया घेतल्यानंतर आम्ही संत ज्ञानेश्वर उद्यानाचा आढावा घेतला आणि केवळ 3 महिन्याच्या कालावधीत या उद्यानाचा जो कायापालट झालेला आम्ही बघितला, आम्हाला आठवण झाली ती जुन्या संत ज्ञानेश्वर उद्यानाची। वाटले आपण 10 वर्ष मागे आलो की काय। उद्यानातील फुल झाडांची अजून पूर्णपणे वाढ झालेली नसली तरी फुल झाडे अत्यंत नियोजित पद्धतीने लावण्यात आलेली आहे। तसेच उद्यानातील सर्व कारंजे अत्यंत अप्रतिम दिसत आहे। उद्यानातील बरीच कामे अपूर्ण असली तरी 1 दशकापूर्वीच्या संत ज्ञानेश्वर उद्यानात आल्याचा अनुभव आम्हाला आला।
आणि सर्वात आकर्षक म्हणजे उद्यानातील संगीत कारंजे. जुन्या संत ज्ञानेश्वर उद्यानातील संगीत कारंजापेक्षा कित्येक पटीने चांगले व आधुनिक संगीत कारंजे व या कारंजासोबत लेझर शोचा जो ताळमेळ करण्यात आलेला आहे तो डोळ्याचे पारणे फेडणार आहे. सर्वात आशादायी म्हणजे संत ज्ञानेश्वर उद्यान सुरू व्हायच्या पहिल्याच दिवशी जवळपास 5,000 पर्यटकांनी उद्यानात हजेरी लावली व या पर्यटकांनी संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या परिस्थितीबाबत समाधान व्यक्त केले. आणि विशेष म्हणजे नेत्रदीपक असे संगीत कारंजे बघितल्यावर आमचे डोळ्याचे पारणे फिटल्याची प्रतिक्रिया या पर्यटकांनी दिली. आज संत ज्ञानेश्वर उद्यानाची परिस्थिती बघितल्यावर उद्यानाला किती निधी मिळाला, यापैकी किती खर्च झाला, यामध्ये काही भानगडी झाल्या का, या नकारात्मक गोष्टी आम्हाला करायच्या नसून संत ज्ञानेश्वर उद्यानाला मिळालेल्या निधीतून संत ज्ञानेश्वर उद्यानाला चांगले दिवस येतील अशी आशा जागृत झाली आहे. 150 कोटीचा जो निधी मिळालेला आहे त्या निधीतूनही सकारात्मक कामे होतील व संत ज्ञानेश्वर उद्यानाचे नावलौकिक राज्यात नाही तर देशात वाढेल अशी अपेक्षा करूया. आपणास आमच्या बातम्या, व्हिडिओ, विश्लेषण आवडल्यास चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.